राम राम मित्रांनो. ऊस झाला लावायचा, आता दंडाला का राहिले होतं लावायचं, पाणी झालं म्हणून आता कुदरीने खंदून लावायचे. मालक खंदायला लागले तर मालक दिसना झालेत म्हणा व्हिडिओमध्ये. लय कामाचे मालक आहेत. आता कुदरती घेऊन आलेत. स्वतःच आता काय बांधताना नसतं या, बाकी काम करायला लागले तर शेतामध्ये कष्ट लय करतात मालक. बघा लावलेल्या कांड्या काढून टाकायला लागलेत. आता समजा दंड लावून टाकायचे. दंडाने पाणी जाणं झालं तर मग ठुलं होतं तसंच. ऊस झाला लावायचा की लगेच पुरून आधी खंदायचं न कांड्या पुरून टाकायच्या, पुन्हा पाणी सोडून द्यायचं. मुरतंय पण पाणी. लाईट पण सांजेची लाईट आहे. ती 10ला येते आणि सकाळी 6ला जाते. त्यामुळे असं लावता पण येत नाही. असं खंदून लावायचं आणि सोडून द्यायचं. पाणी मुर पाणी सोडलं की रान भिजतंय समजा. आता कांड्या पुरायला चालू. खानलाही दंड समजा राहुल कांड्या पुरायला लागलाय. इथे एक थोडी काकरी राहिली ती खंदायची. लय दम पण भरला. निबर रान झालं लय. दोन कांड्या बसायला त्या दंडावर. त्याची पाणीच गेलं नाही. समजा चढाचं रान असल्यामुळं पाणी पण म्हणलं आता ह्याच्यावर ठिबक पण हातरून घ्यायचं आहे आणि रेनपाईप पण काय तुकडे रेनपाईप जोडायचं आहे. असं नियोजन आहे राहुलचं. म्हणलं काय तुकडे तर रेनपाईप जोडायचा आणि जिथवर पुरेल तिथवर पुन्हा ठिबक हातरून टाकायचं. म्हणला आधी कांड्या लावून घ्यायच्या. जनावर ती बांधून आलं पडकामध्ये. लांबणीची बांधलेली तर तळ्यापाशीच बांधलेत. बांधून आलो पुन्हा राहुल मुरडून आला लगे शेतामध्ये. उरकलं पटपट पटपट. का तू खणतोस होय? खणतोच का? काय खंदीत असलास तर चलू देऊ गॅस. रान निबद्धक झालंय. अंगार पण लागला नव्हता, तरी पण कली नाही इकडे. नागरा बी हेच होता न सरीकडा बी हेच होता. आणि मालक तिथं चिबड लागलेलं होतं रानाला. नांगरून सरी काढून दिली. मग काय मालकाला नांगर वाढत होता का? मग रान सध्या हरकत दिलं नव्हतं. ते बटाट रान झालं. नाही चिबड सध्या गोळा केला नाही. आपला कष्टकरी शेतकरी आहे. कष्ट करते शेतामध्ये. काय गरज ठिबक गोळा करायची? परस्पर पाणी द्यायला होते पुन्हा. ते आता आम्ही कामाला आलोय. मी कांड्या पुरून दी पुरायला दोघं जण कांड्या. 4-5 काकडे पाणी सोडलं होतं. पुरल्या नव्हतं इथल्या कांड्या. मग झालंय का? तुला कष्ट न ग ना. मग कसलं मग सुरू ताणच घ्यायचं काम नाही. माती बसली आता खाली सरळ लावायची तिकडे. सरळ लावायची. कष्ट नका म्हणायचं थोडं बिंडू मग करायचं घे पुरून आला. खणले आता
आता मालक कांड्या पुरायला लागलेत. उरका पटापटा. राहू दे, इतक्या दिवस नाही सुधारलं तुला, आता पुरायलाच. खाली वाग जरा, पटपट पटपट उरक. बघ कसं हळू चालू आहे कांड्या पुरायचं नियोजन. लय कष्ट करतंय. बरोबर 10 वाजता आलंय शेतामध्ये. उरक पटपट पटपट. टाकू कांड्या. उरलेल्या कांड्या गोळा करून आणल्या समजा. बस का याटा एवढा दंड पुरून खाल्या दंडाला जायचं. आता अजून 5 दंड राहिले. तर 1 वाजले. आता जेवण ती करायला लागला. 3 जण जेवायला. शेतमालक इकडे जेवायला लागलाय. त्याला भात वरण ती आणले जेवायला. मी टमाट्याची भाजी ती रुद्रापान वरण आणले. वरण चपाती. या जेवण करायला जेवता राहिले 2 दंड राहिलेत. तेवढे दंड पुरायचे. जनावर ती पाणी पाजायला जायचं. झाले दंड लावायचे. 10-12 काकरे राहिल्यात. वरून दंडाने लावित आलो. 5-6 दंड होते टाकले लावून. आता ही 10-12 काकरे लावले की झाला. जनावर ती घेऊन यायचं जाऊन. दुपारी जाऊन पाणी पाजून आलतो. आता खाली घेऊन यायचे त्यांनी घरी आणून बांधायचे. 5-6 वाजले पुन्हा दारात ती काढायच्या. राहुल गाडवे पुन्हा पार्टी देणार आहेत. बघू कशी देते. तर अंडे खाऊन लागते. तर झालं. पोतीत आणल्या होत्या कांड्या बियाणं. 86चं बियाणं या 1505 आहे का. 86 आहे. अगं फकांड हाण नको. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. कमेंट करा.